महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड जिल्ह्यात नव्याने आचल दलाल पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत। त्यात एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। आता रायगडमध्ये चालू असलेले अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी आचल दलाल यांच्याकडे नागरिक करू लागली आहे। रायगडमध्ये डिझेल तस्करी, वालू चोरी, लेडीज बार, बेकायदेशीर दारू विक्री यांच्यावर अवैध धंद्यावर राजकीय दबावाला झुगारून कारवाई होणे अपेक्षित आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने 36वा वर्धापन दिवस दिनांक 26 मे 2025 रोजी ताज हॉटेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल तसेच राज्यमंत्री शांतनू ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव टी.के. रामचंद्रन व इतर मान्यवर उपस्थित होते। सदर प्रसंगी भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, JNPT जनरल कामगार संघटनेचे सेक्रेटरी अनिल चिर्लेकर, BMS रायगड जिल्हा संघटना मंत्री DP सोनावणे, उपाध्यक्ष राजेंद्र घरत, महासचिव दीपक जदाव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बंदर आणि गोदी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांबाबत माननीय मंत्री महोदयांना निवेदन दिले व त्यावर सविस्तर चर्चा केली। खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या 8व्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मिशन बॉस मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहसिन भाई शेख, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुल शेठ भगत व महेंद्र शेठ पाटील उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात मनोजदादा भगत, रमण कासरकर, अजित पाटील, भेंडकल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य लीलेश्वर भगत, भूषण ठाकूर, निलेश पाटील, मच्छिंद्र ठाकूर, नामदेव मडवी, दीपक पाटील, संतोष ठाकूर गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला। यावेळी पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष परिषद प्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस गर्जे, आनंद परांजपे, उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आदी उपस्थित होते। ONGC पनवेल उरण येथे सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेले रोहिदास बाळाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला। सुरक्षा रक्षाचे काम करीत असताना कामगारांच्या हितासाठी युनियनच्या माध्यमातून रोहिदास पाटील यांनी काम केले। त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पनवेल मुंबई उरण येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ONGC प्लांट हेड ज्ञानेंदर सिंग, अरुण राऊत, वैभव म्हात्रे, भूषण थळी, अजित पावसकर, उल्वेकर, माने, CR भोईर, अरुण चवरकर, RD म्हात्रे, रोहिदास भोईर, AN पाटील, विकास गुरसाळे, नाखवा, वाघमारे आदी अधिकारी, कामगार मित्रमंडळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।